नमस्कार मित्रांनो, आपण सध्या चराठा आणि वंजारवाडी जे गाव आहे त्याच्या सीमेवर आहोत आणि इथं एक महाभारतकालीन आठवण आहे। हे बाळूकाका तांदळे आहेत, तर त्यांना जी माहिती आहे ती विचारूया। त्यांच्यासह चर्चा करताना त्यांनी सांगितलं, काका काय आहे इथं महाभारत? गोपतळा म्हणून शेत आहे इथं। तर जुन्या काळची अशी आख्यायिका आहे की या ठिकाणी एक पाझर तलाव होता आणि त्याच्यापाशी ही तिप्पटवाडीची देवी होती, ती त्या तलावामध्ये असं। तर अर्जुन, भीम, पांडव ज्यावेळेस इथं आले होते तर त्यांचं घोडं इथं पाणी पिलं आणि त्या घोड्याची घोडी झाली। वा, मग त्या अर्जुनाला राग आल्यामुळे त्याने बाण हाणला आणि ते तळ पालथं घातलं, त्याच्यामुळं आज इथं गोपतळा असं नाव आहे। वा, बघा हा जो भाग दिसतोय ना हा खड्ड्याचा, तर या ठिकाणी गोपतळ नावाचं एक तलाव होतं आणि पांडव आणि सर्व अर्जुन आले होते, घोड्याची घोडी झाली। म्हणजे जो अर्जुनाचा ते बृहन्नाळा वगैरे जो प्रकरण आहे त्याच्याशी काहीतरी संबंध असला पाहिजे। इतिहास संशोधक आणि धार्मिक अभ्यासकांनी नक्की ह्याचा विचार केला पाहिजे। चराठा आणि वंजारवाडीच्या दरम्यान सीमेवर गोप तलाव किंवा गोपतळ, तर हे गोपतळाचं अनेक खूण म्हणजे चैत्राच्या महिन्यामध्ये सुद्धा इथं खाली पाणी निघतं। वा, आणि देवीचं काय आहे पुन्हा? आणि ती देवी नंतर रुसून गेली, तर ती तिप्पटवाडीच्या देवस्थानापाशी आजही तिचं मंदिर आहे, देवी तिथं आहे। बघा, म्हणजे चैत्र महिना एकदम उन्हाळ्यामध्ये, मे महिन्यामध्ये सुद्धा, एप्रिल मे मध्ये या ठिकाणी पाणी, या भागामध्ये पाणी आढळून येतं आजही। आणि इथली देवी जी रुसून तिप्पटवाडीला गेली अशा पद्धतीची आख्यायिका किंवा माहिती काकांनी सांगितलेली। बघा, आपण ती देवी आज बी मंदिर आहे, देवीचं काय नाव आहे मंदिराचं? आपल्या भारतीच्या मंदिरापाशी, तिप्पटवाडीच्या भारती मंदिराच्या जवळ देवीचं मंदिर आहे। देवीचं मंदिर आहे आपल्या तिप्पटवाडीचा जो मठ आहे त्या मठाच्या जवळ देवीचं मंदिर आहे। अशी ऐतिहासिक माहिती पहा, कारण ही माहिती असणारी माणसं आता नाही शिल्लक राहिले, आणि जी माहिती त्याच्यावरून आपण निश्चित काही ना काही शोध आणि बोध घेतला पाहिजे।